धनंजय मुंडे यांनी मारण्याची एक सोय केली होती, धमकी दिली होती असं सांगितलं जात आहे। त्यासाठी त्यांनी अमोल खुने आणि दादा गरड यांचा वापर केला होता। तुम्ही त्यांच्या सगळ्यांबरोबर असता, तुम्हाला वाटतं अमोल खुने आणि दादा गरड अशा पद्धतीने वागू शकतात? काल ज्याप्रमाणे दादांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या ज्या संभाषणं होती ती शेअर केली, त्याच्यानंतर एक संध्याकाळी व्हिडिओ आला त्याच्यामधलं, या लोकांचा संबंध आहे नाहीये पोलीस यंत्रणामध्ये तिथं कळेलच, परंतु ज्या प्रकारे तो रचला गेलेला कट आहे हे तर नक्की आहे आणि पैशाची देवाणघेवाण त्याच्यामध्ये दिसते। आणि फक्त माझं म्हणणं हेच आहे की सामाजिक काम करत असताना अशा प्रकारचा रक्तरंजित इतिहास जो महाराष्ट्राला सामाजिक कार्यामध्ये कधीच नव्हता। राजकीय जीवनामध्ये आपण बरेच पक्षांचे नेते अशा प्रकारे मारलेले बघितलेले आहेत, तर तो रक्तरंजित इतिहास नक्की आहे या महाराष्ट्रामध्ये, परंतु सामाजिक चळवळीमध्ये समाजाचं काम करत असताना अशा प्रकारचं रक्तरंजित इतिहास आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीच पाहिला गेलेला नाही। आणि पहिल्यांदा त्या गोष्टीची अनुभूती होते की एखादा जर नेता जर मोठा होत असेल, जर एवढा वरचढ होत असेल, तर त्याला संपवण्याचं जर कारस्थान या महाराष्ट्रामध्ये जर राजकीय पुढाऱ्यांकडनं जर होत असेल, प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांकडनं जर होत असेल, तर ती एक बाब जी आहे ती फार भयंकर आहे। राज्य सरकारच्या माझ्या मते मला वाटत नाही ते आवाक्याच्या बाहेर असावी एखाद्या वेळेस, कारण हा जर एवढा मोठा जर षडयंत्र जर रचला जातो, बिनधास्त रचला जातो आणि त्यावरती कुणाचंही अंकुश नसल्यासारखं दिसतं, कुठलीही भीती नसल्यासारखं दिसतं, आणि जर अशी परिस्थिती जर महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर राज्य सरकारने तर त्यांना संरक्षण देणं हे तर क्रमप्राप्तच आहे। ते काय झेड देतील, झेड प्लस देतील ती गोष्ट वेगळी आहे, परंतु सामाजिक कार्य करत असणाऱ्या माणसांवरती जर अशा प्रकारचे जर हल्ले करण्याचं जर षडयंत्र रचत असेल तर ती एक खेदाची बाब आहे। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ह्याच्यामध्ये आता हस्तक्षेप करावा असं मला वाटतं, कारण ज्या प्रकारचं गुंडाराज त्या विभागामध्ये झालेलं आहे, त्या भागामध्ये झालेलं, ते कुठेतरी संपुष्टात आणलं गेलं पाहिजे। एखादी जर शक्ती आपल्याकडे मिळाली आहे म्हणून त्या शक्तीचा दुरुपयोग आता होतोय असं चित्र त्याच्यातनं निर्माण होत आहे। आणि ह्या जर परंपरा जर अशाच जर चालू ठेवल्या किंवा ह्यांना जर आपण प्रत्येक वेळी जर सोडत गेलो तर उद्या एक दिवस असा येईल की या राजकीय पुढाऱ्यांचा बळी घ्यायला देखील हे लोक कमी करणार नाहीत। त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही फार विचित्र, नाजूक आणि घातकी आहे असं मी समजतो। वीरेंद्रजी, तुम्ही यापूर्वी बोलताना म्हणाला होता की आम्ही या अनुषंगानं जरांगे पाटलांना आम्ही कल्पना दिली होती, थोडी जाणीव करून दिली होती की अशा प्रकारचं मन मोकळं वागणं का ते धोकादायक होऊ शकतं, ती काय तुम्ही समज दिली होती की एकंदरीत काय बोलणं झालं? मी एक 10 दिवसापूर्वी मनोदादांची अंतरवाली सराटीमध्ये त्याच्या अगोदर शहगडला त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती। साधारण कोणी माणूस त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल अशी त्यांची व्यवस्था होती, कुठल्याही प्रकारचं रोकटोक कुठेही नव्हता। मी त्यांना भेटलो, तेही आश्चर्यचकित झाले, कारण मी न सांगताच गेलो होतो। आणि त्यानंतर त्यांना जे भेटायला येणारे लोक होते, काही ओळखीचे होते, काही अनोळखी होते, त्यांचा वावर अगदी सर्रास त्यांच्यापर्यंत होत होता। त्यामुळे असं कुठेही दिसलं नाही की कुठलं तरी एक कवच आहे किंवा कुठलं तरी एक हर्डल आहे ती पार करून माणसं त्यांना भेटतात। एक सामान्य माणसाला सामान्य माणूस जसा भेटतो त्याप्रमाणे मनोजदादांना सर्व लोक भेटत आली आतापर्यंत। आणि ह्याच्यातनं कुठेतरी काहीतरी होऊ शकतं हे आम्ही नक्कीच त्यावेळी त्यांना सुचवलं होतं की एवढं फ्री देऊ नका, पटकन येणं कोणी असतो तो। परंतु त्यांचा स्वभाव असा आहे की मी सामाजिक कार्यामध्ये लोकांच्यामुळे आहे, लोक माझ्यासाठी मला भेटायला येतात, मी असलं कुठलंही बंदिश टाकू शकत नाही। गाडीमध्ये बसण्यावरती देखील मी त्यांना अनेक वेळा सांगितलंय की दादा पट्टा घातल्याशिवाय तुम्ही तो सीट बेल्ट घातल्याशिवाय बसतच जाऊ नका गाडीमध्ये, बरेचसे घात झालेले आहेत। आणि त्यामुळे आमची वारंवार हीच काळजी असते की एखादं नेतृत्व असेल जे उभयात आलेलं असेल ते नेतृत्व टिकलं पाहिजे, त्यांनी समाजाला एक दिशा दाखवली पाहिजे। असे आलेले नेतृत्व संपवण्याचं काम आतापर्यंत राजकीय लोकांनी पूर्वीपासून केलेले आहेत। अनेक उदाहरणं आपल्या समोर त्याची आहेत, आमच्या समाजातील नसतील, दुसऱ्यांच्या समाजातली असतील, शेतकरी नेते असतील, राजकीय नेते असतील, झालेले आहेत। त्यामुळे आमचं म्हणणं हेच आहे की सुरक्षितता ही तर त्यांना दिली गेलीच पाहिजे, परंतु लोकांनी देखील आता समजलं पाहिजे जे दादांना भेटायला वगैरे जातात की आपल्याबरोबर येणारी जी माणसं असेल त्याच्यामध्ये कुणाचं काय म्हणजे पलीकडे चालू शकतं त्याच्यावरती आपला नियंत्रण नसतं। आणि म्हणून आम्ही दादांना सांगितलं होतं की आता तुम्ही ज्यावेळी लोकांना भेटता कमीत कमी काहीतरी त्याची एक प्रोटोकॉल ठेवावा की एवढ्या लोकांना या वेळेमध्येच भेटता यावं,
कारण सर्रास दादांकडे रात्रभर लोक भेटत असतात आणि ते कुणालाही थांबवत नाही. अगदी 2-2.5ला आलेल्या माणसाला देखील ते भेटतात. या अनुषंगाने माझं एवढंच म्हणणं असेल की ते आज अंतरवली सराटी या ठिकाणी आहेत आणि तिकडनं किंवा शहागडला त्यांच्या घरी राहतात. मी त्यांच्या घरामध्ये जाऊन आलोय, रस्त्यालगत आहे, अगदी कोणी सहज रस्त्यापासून त्यांच्या घरापर्यंत जाऊ शकतं. आणि मग आपलं नेतृत्व सुरक्षित कसं ठेवायचं हे आपल्या बांधवांचं काम आहे. यापुढे आपण दादांना कसं भेटलं पाहिजे, कधी भेटलं पाहिजे, कशाला भेटलं पाहिजे याचा प्रोटोकॉल देखील आपल्या लोकांनी ठेवला पाहिजे. कारण आपल्या आड किंवा आपलीच बांधव जर उद्या हे लोक वापरणार असतील हत्यार म्हणून तर त्या दुधारी शस्त्राचं आपण काय करू शकतो. कारण आपल्यालाच कल्पना नाही की कोण कशा प्रकारचं. आणि जी काही काळापर्यंत जी मोडस ऑपरेंडी आपण या गुन्हेगार लोकांची पाहिले की जो जवळचाच सहकारी असतो तोच घात करतो. याचे उदाहरण आपण पुण्यामध्ये देखील मध्यंतरी पाहिले, किती की जवळचे. तर त्यामुळे अशा गोष्टी आता होत राहिल्यात किंवा एक मोडस ऑपरेंडी पडले. त्यामुळे माझं एक म्हणणं असेल की कार्यकर्त्यांना देखील असेल की गरज असेल त्याचवेळी दादांना भेटा, फक्त फोटो काढण्यासाठी किंवा आपलं एक काहीतरी म्हणजे कुठे दिसावं म्हणून जाऊ नये. आणि आपलं नेतृत्व कसं सुरक्षित राहिलं पाहिजे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत, ज्या दिशा आपली आहे ती कुठे भरकटली नाही पाहिजे यासाठी आपण काम केलं पाहिजे. वीरेंद्रजी, काल जरांगेंनी जे धनंजय मुंडेंकडे बोट दाखवलं त्याच्यानंतर मुंडे म्हणतायत एक फोटो तुम्हाला महागात पडेल, ती धमकी समजायची नाही. स्वस्तातलं आतापर्यंत मराठा समाजाने काहीच घेतलेलं नाहीये. जे काय मराठा समाजाला मिळालेलं आहे त्याची किंमत फार मोठमोठ्या किमती मराठा समाजाने मोजलेल्या आहेत आतापर्यंत. त्यामुळे ते महागात आणि स्वस्तात ह्या गोष्टी तुम्ही करूच नका. कारण आतापर्यंत जे आंदोलनं झाली त्याच्यामध्ये आमच्या बलिदानाची संख्या बघा, कुठल्याही गोष्ट आम्हाला फुकटात आयती मिळालेली नाहीये हे त्यांनी सांगावं. आणि ईडब्ल्यूएच्या संदर्भामध्ये त्यांनी जी व्याख्या केली होती त्याने आमच्या समोर बसावं ना. मी तुम्हाला सांगतो ईडब्ल्यूएस कसं आहे आणि तुमचं ओबीसीचं आरक्षण कसं आहे. ते ज्या गोष्टी जर तुम्हाला फक्त दाखवायला दिसतात की ईडब्ल्यूएस घेतल्याने तुम्हाला कसा फायदा झाला असता, आम्हाला कशाला दाखवता. मग तुम्ही जा ईडब्ल्यूएस मध्ये, तुम्ही वेगळं स्वतःसाठी आरक्षण घेतलेलं आहे ते सोडा आणि घ्या ना, 10% घ्या. आमचं कुठे म्हणणं आहे त्याच्यावरती काय. परंतु चुकीचे मार्गदर्शिका दाखवायची. 8 लाखाची कॅप असलेलं ते आरक्षण आहे, एका जातीसाठी नाहीये, ते विशिष्ट ह्याच्यासाठी आहे, म्हणजे आर्थिक निकषावरती ठेवलेलं ते आरक्षण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगता मराठ्यांनी सर्वांनी तिथे जावं. का आम्ही जावं, काय संबंध आहे आमचा जाण्याचा. ज्यावेळी आम्हाला एससीबीसी दिलेलं आहे त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कुणबी आणि मराठा कुणबी दाखला त्यांना ओबीसी मध्ये मिळतात, ते हक्काने त्यांच्या ह्याच्यामध्ये जात आहेत. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण की तुम्ही ईडब्ल्यूएस का म्हणून. मग त्याच्यात तुम्ही जाणं स्वतः. तुम्हाला जर वाटत असेल कट ऑफ कमी आहे, तुम्हाला जर वाटत असेल तिथे आमचा फायदा होता, इकडनं सर्टिफिकेट सरेंडर करा आणि तिकडे जाऊन घ्या. तुम्ही करून घ्या फायदा. आम्ही कुठे नाही सांगितलं तुम्हाला फायदा करण्यापर्यंत. बीडमध्ये जेव्हापासून जरांगे पाटील उदय असतात किंवा आंदोलनाची व्याप्ती वाढली, बीड किंवा जालना किंवा मराठवाड्यामध्ये विशेषतः जरांगे कुणासाठी जड ठरतायत, जे की धमकीपर्यंत किंवा त्यांचे जीव जाईल, जीवाला धोका होईल अशा प्रकारे जे धमक्या मिळतात, कुणाला जड जात आहेत असं वाटतं. आणि त्यालाच लागून प्रश्न आहे की ज्या वेळेला मराठा आंदोलन मुंबईमध्ये पार पडलं होतं सप्टेंबरमध्ये, त्यावेळेला हे दोघं जण मनोज जरांगेंबरोबर होते का, ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत, दादा गरड आणि खुणे. नाही, दादा गरड आणि खुणे यांचा परिचय माझ्याशी कधी फारसा एवढा झालेला नसेल. त्यांच्याबरोबर सहकारी असेल तर मी त्यांना तेवढं ओळखत नाही. त्यामुळे ते मुंबईत होते का वगैरे हे काही फोटोग्राफ वगैरे दिसू शकतं. परंतु जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला त्याच्यामधला की मराठवाड्यामध्ये मनोजदादा जरांगे जड जात आहेत का, तर आम्ही कुणाला अवजड होण्यासाठी हे करतच नाही आहोत. समाजाचे प्रश्न, समाजाच्या मागण्यांसाठी आम्ही करत आहोत. आम्ही कुठले राजकीय कुणाच्या फायदे आणि नुकसानीसाठी कामच केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, जे प्रस्थापित जे राजकीय लोक आहेत मग ते सर्व जाती धर्मातले आहेत, जे त्या विशिष्ट भागामध्ये काम करतायत. त्यांनी ज्या ज्यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, समाज त्यांच्याबरोबर राहिला. ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विरुद्ध काम केलं त्यांच्या विरुद्धामध्ये मराठा समाज गेला. जो आमचा हक्क आहे, संविधानिक हक्क आहे की आम्ही मतदान कुणाला करायचं, कधी करायचं, कसं करायचं, हा हक्क आमचा आहे, तो आम्ही बजावला असेल. आणि तो कुणाला तरी खूपच असेल ज्याच्यामुळे त्यांचं राजकीय नुकसान झालेलं असेल. त्यामुळे त्यांना जर वाटत असेल की असं जर नेतृत्व उभं राहिलं तर उद्या आम्हाला नुकसान होऊ शकतं, त्यांचं हे काम असू शकतं. परंतु आम्ही जे आतापर्यंत जे काम करतो ते सामाजिक लोकांसाठी, समाजाच्या
आणि फक्त मराठा समाजाच्या नाही तर भौगोलिक असलेला संपूर्ण जो ओबीसी समाज आहे किंवा 12 बलुतेदार आहेत, आम्ही कोणाच्या विरोधामध्ये कामच केलेलं नाहीये. स्वतःच्या समाजाची जर मागणी किंवा हक्कासाठी जर आम्ही लढतोय तर दुसऱ्याच्या विरोधात कसं होऊ शकतं? तुम्हाला असं वाटतं की धनंजय मुंडेंनी अशा पद्धतीचा प्रयत्न धनंजय मुंडे करू शकतात असं कुठेतरी वाटतं? ज्या प्रकारे त्या फिती त्यांनी दिलेल्या आहेत, ज्या प्रकारे तिकडचं इतिहास त्या भागातला ज्या प्रकारे चालतोय, म्हणजे धनंजय देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपण बघितलं, संतोष देशमुख धनंजय त्यांचे भाऊ संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आपण ज्या प्रकारे बघितलं कोण कोण त्याच्यामध्ये आलं, त्यामुळे अशा गोष्टीला आपण नाकारू शकत नाही. परंतु आपण थेट बोट जोपर्यंत त्याच्यावरचा पुरावा पूर्णपणे सिद्ध होत नाही, आज ते सांगतात की मी नाहीये किंवा दुसरं कोण आहे, पण त्याच्याबरोबर ते धमकी पण देत आहेत. जर तसं असेल तर त्यांनी पोलिसांकडे सर्व त्यांचे मोबाईल सर्वांची त्यांच्या सहकाऱ्यांची हँडओव्हर करावे आणि सांगावं चौकशी करा म्हणून. दिसेल ना त्याच्यामध्ये काय आहे की नाहीये ते. आणि जर मग जर तुम्ही नाही तर मग ह्या दोघांना हे देणारे कोण, रसद देणारे कोण होते? मग त्या जर ऑडिओ क्लिप्स खोट्या असतील तर तुम्ही फॉरेन्सिकला पाठवून चेक करा की त्या ऑडिओ क्लिप खोट्या आहेत म्हणून. आणि आज प्रश्न असा होतोय की सामाजिक काम करणाऱ्या माणसांवरती समजा तुम्ही नाही असं समजा धनंजय मुंडे नाहीत, मग कोण आहे की ज्यांना त्यांच्यामुळे एवढं नुकसान होतंय? कोणतरी आहे जी सुपारी देतंय. मग का दिली जाते सुपारी? काय नुकसान केलेलं आहे धनंजय मुंडे किंवा या मुंडे फॅमिलीचं जरांगेनी? धनंजय मुंडे तर निवडून आले होते ना त्यांच्या इलेक्शनमध्ये, मग असं काय नुकसान केलेलं आहे? सातत्याने पंकजा मुंडे देखील म्हणतात की अशा पद्धतीचं आरक्षण देणं योग्य नाही. ज्या काही आता सध्या 2 सप्टेंबरला जो GR निघाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे सरसकट सगळ्यांना कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्याचं, तर त्याला देखील त्यांचा विरोध आहे या सगळ्यामध्ये. तर त्यामध्ये तुम्ही कसं बघता त्या? नाही, पहिली गोष्ट म्हणजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र कोणालाही देण्याचं असा GR निघालेला नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्या संदर्भामधला GR होता आणि त्यांनाच अनुसरून आपला जो हैदराबाद गॅझेट होता ते आहे. सरसकट असा शब्द नाहीये कुठेही, तुम्ही पुन्हा एकदा चेक करा. परंतु त्याचबरोबर पंकजाताईंचं मला विशेष वाटतं, एका साईडला ते सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत, दुसऱ्या साईडला मराठा समाजाचे जे हक्काचं आरक्षण आहे हे काही खोटं आरक्षण नाहीये. त्यांच्या नोंदी नसल्यामुळे त्यांना या गॅझेटचं आधार घ्यावा लागला आणि त्या आधारे त्यांचं जर सर्टिफिकेट मिळत असेल ते काय लाखो आणि करोडोच्या संख्येने मिळालेलं नाहीये, काही तुरळक संख्येनेच मिळालेलं आहे. ते वेळ लागणार, ती प्रोसेस फार मोठी आहे. आम्ही नेहमी सांगत आलोय की आरक्षण आज दिल्याने उद्या काय आमचे डॉक्टर, इंजिनियर आणि UPSC वगैरे होणार नाहीत पोरं. 15-15, 20-20, 25 वर्षांनंतर त्याचे रिझल्ट दिसतात. त्यामुळे काहीतरी पराचा कावळा करून ते सांगितलं जातं. लाखो मुलं आहेत का की उद्याच्या उद्या लगेच त्यांना आरक्षण घेऊन त्यांना नोकऱ्या मिळणार आहेत? असं नाहीये. ती एक प्रक्रिया आहे. 50, 100, 200, 500, 1000 अशी ते आकडे वाढत जातात. आज तुम्ही ACBCचा आकडा जाऊन घेऊन या गव्हर्नमेंटकडनं की ACBCच्या रजिस्ट्रेशनमध्ये किती सर्टिफिकेट राज्य सरकारने आतापर्यंत इश्यू केलेलं. मी तुम्हाला खास सांगेन, तुम्ही राज्य सरकारकडे जा, त्यांना सांगा साहेब 2 वर्ष झाली ACBCचं आरक्षण आपण मराठा समाजाला दिलं, किती सर्टिफिकेट्स त्यांनी मिळवलेली आहेत किंवा मराठा समाजाच्या लोकांनी किती सर्टिफिकेट्स काढले याचे एकदा फिगर तुम्हीच पत्रकार म्हणून जाऊन एकदा आणा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्याच्यानंतर की 10% आरक्षण दिल्यानंतर देखील किती लोकांना सर्टिफिकेट्स मिळाले त्याच्यामध्ये आणि ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. हा तर भाग फक्त मराठवाड्यापुरत्या लोकांचाच होता. त्याच्यामध्ये बाकीचे अजून गॅझेट यायचे, जसं सातारा गॅझेट होतं, त्याच्यानंतर औंधचं गॅझेट, या बाकीचे अजून यायचे बाकी आहेत. परंतु जे ACBC मधलं आरक्षण दिलंय त्याच्यामध्ये किती लोकांनी सर्टिफिकेट काढले हे पण एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामधला. जरांगे पाटलांनी ज्या प्रकारे पुरावे दाखवले किंवा पुराव्याची मालिका दाखवली, जरांगे आणि धनंजय मुंडेंच्या वादामध्ये करुणा सर्वांची पण उडी पाहायला मिळते. त्या म्हणतात जो विरोधात जाईल त्याच्या विरुद्ध कट कारस्थान हा धनंजय मुंडेंचा अंदाज आहे. नेहमीच करतात ते असं. आता या संदर्भामध्ये जर त्यांच्या पत्नी राहिलेल्या किंवा असलेल्या जर करुणा मुंडे जर असं वक्तव्य करत असेल तर सरकारने गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. एक घरातली त्यांची व्यक्ती आहे ती. दुसरी गोष्ट, त्यांचा कौटुंबिक वाद आहे, परंतु ह्या गोष्टी सातत्याने होत आहेत, दिसत आहेत आणि मांडल्या जात आहेत. म्हणजे मध्यंतरी तर हिने मालिकाच लावली होती दमनिया
त्यांनी तर कंप्लीट मालिका लावली होती. असं असताना देखील सरकारने बघायची भूमिका तर घेऊ शकत नाही, कारण आता इलेक्शनचा तुमचा जो काळ आहे हा जवळपास एक 15 दिवसामध्ये पूर्ण इलेक्शनचा काळ आहे त्या विभागामध्ये पण. आणि अशा वेळी अशा प्रकारचे स्टेटमेंट्स आल्याने तिकडे असलेल्या राजकीय संपूर्ण वातावरणच ढवळून जाऊ शकतं. आणि समजा उद्या काही जर प्रसंग घडला मग त्याची जबाबदारी नक्की घ्यावी कोणी, कारण अशा प्रकारचे प्रसंग घडायला आजच्या तारखेला अनिश्चिततेचं वातावरण आहे, काही होऊ शकतं. मग जर अशा प्रकारचं जर वातावरण झालं तिथे तर मग जबाबदारी कोण घेणार? राज्य सरकार घेणार काही जबाबदारी? मग की ती समाज माध्यमांवरती टाकणार किंवा आमच्यावरती टाकणार की तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा राज्य सरकारने निकाली लगेच लावला पाहिजे. काही जर तुम्हाला गोष्टी त्याच्यामधल्या गांभीर्याने जर सापडल्या असतील तर कारवाई झाली पाहिजे. मराठवाड्यामध्ये विशेषतः बीड, जालना या परिसरामध्ये या वादाला, या एकंदरीत धनंजय मुंडे आणि जरांगे पाटलांच्या वादाला मराठा वर्सेस बंजारा, मराठा वर्सेस ओबीसी या वादाची किनार आहे का या एकंदरीत घटनाक्रमात? बघा, पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाज कधी कुठल्याच जातीच्या धर्माच्या विरोधामध्ये कधीच आम्ही काम केलेलं नाही. आमच्या मागण्यांसाठी देखील आम्ही कधीही कुणाच्या विरुद्ध काम केलेलं नाहीये. मराठा ओबीसी विरुद्ध धनगर असाही वाद कधीही मला बघायला मिळाला नाही, कारण काही माझे मित्र आहेत जे वंजारी समाजाचे आहेत, वंजारी समाजाचे आहेत, कधी तसं कटुता कधी दिसली नाही, आजही दिसत नाही त्याच्यामध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण बीडमधला जरी प्रसंग जर तिकडे पाहिला तर आत्ताच झालेलं जे हत्याकांड होतं त्या डॉक्टरचं संपदामान, त्यावेळी काय होतं, मराठा समाज त्यांनी बघितलं ना की वंजाऱ्याची मुलगी आहे म्हणून, पण एक आपल्या या महाराष्ट्रातली एक डॉक्टर मुलीवरती जर असा प्रकार होत असेल तर त्याच्यासाठी संपूर्ण समाज धावला ना पुढे. तिथे कुणी पाहिलं का की ती आमची नाही आहे, ती त्यांच्या समाजातले नेते बघतील? नाही, पहिले पुढे आले धावून. त्यामुळे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच बिघडणार नाही, ही घडी आहे. ही काय आज एखादा मुंडे आले किंवा जरांगे साहेब आले म्हणून काय असं काय समाजात दरी होत नसते. ही इतकी वर्ष आपल्याकडे जी असलेली परंपरा आहे ती चालूच राहणार. त्याच्यामध्ये राजकीय लोक आल्याने त्याने ते स्वतःच्या फायद्यासाठी अशा प्रकारचे मध्ये अडथळे टाकत असतात. मी तुम्हाला काही उदाहरण असं देईन जिथे वंजारी आणि मराठा समाजाचे लग्न झालेले आहेत, मग ते लव्ह मॅरेज असतील किंवा कसे असतील पण झालेले आहेत ना. मग त्या कुटुंबाने काय करावं? नवरा बायकोनी काय मारामाऱ्या कराव्यात का? त्यामुळे असं होत नाही. या समाजाची घडी व्यवस्थित आहे. राजकीय लोक आपल्या फायद्यासाठी ओबीसी आणतात, कधी वंजारा आणतात, कधी वंजारी आणतात, ते आपापसात लढत असतात. त्याचं आणि जी आपली गावगड्याकडची जी घडी असते ती कधी अशी याच्यामुळे काय विस्कटत नाही. जी जरांगे पाटलांनी चिंता